मित्रांनो नमस्कार, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण एसटीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। यात जर बघितलं आपण सवलतधारी प्रवासी असो किंवा बिगर सवलतधारी प्रवासी असो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यात आपण सर्वप्रथम बघूया, बऱ्याच जणांनी किंवा बऱ्याच प्रवासी बांधवांनी मला प्रत्यक्ष कॉलद्वारे किंवा ज्या ज्या वेळेस भेट झाली त्या ज्या वेळेस विचारणा केली की सर जे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येत आहे की ह्या ज्या 75 जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी अमृत ज्येष्ठ योजना चालू आहे तर ती बंद होईल का, किंवा महिलांसाठी जी शासनामार्फत 50% प्रवासाची सवलत दिली जाते तर ती बंद होईल का। त्यानंतर जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना बसमध्ये 75% पर्यंत सवलत ही दिली जाते तर ती सुद्धा बंद होईल का, या संदर्भात बऱ्याच जणांनी मला विचारणा केली। आणि किंवा काही जणांच्या कानावर असंही आलं की ही सवलत बंद होईल किंवा ही सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, तर ते काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तेव्हा तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ हे मिळवत राहा। चला आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया। शासनाने नुकतेच जाहीर केले की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बसने जर प्रवास करायचा असेल तर काही दिवसात, म्हणजे निश्चित तारीख दिलेली नाही, तर मग येत्या काही दिवसात आपल्याला एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया एनसीएमसी कार्ड म्हणजे काय आणि ते कोणासाठी उपयोगी आहे। तर एनसीएमसी कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। या कार्डद्वारे आपल्याला या वेगवेगळ्या सवलतींचा फायदा हा घेता येणार आहे। जसं तुम्हाला माहितीच आहे की बसने आपल्याला 75 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत प्रवास हा दिला जातो। त्यानंतर 65 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी बसमध्ये प्रवासात 50% सवलत ही दिली जाते। आणि मागच्या वर्षापासून नुकतीच अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे महिला सन्मान योजना। या योजनेअंतर्गत सर्व महिला भगिनींना बसमध्ये 50% पर्यंत ही सवलत दिली जाते। त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी 75% पर्यंत सवलत दिली जाते। पत्रकार बांधवांसाठी 100% ही सवलत दिली जाते। एसटी मध्ये अशा विविध प्रकारच्या सवलती या राबवल्या जातात। तर मग इथून पुढे जर या सवलतींचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे किंवा येत्या काळात ते अनिवार्य होणार आहे। याच्या संदर्भातलं एक परिपत्रक आलेलं आहे, त्याचा सुद्धा आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे। तुम्ही हे परिपत्रक बघू शकता। या परिपत्रकानुसार एनसीएमसी कार्ड अनिवार्यता ही मेन हेडिंगच्या आधारावरच हे परिपत्रक काढलेलं आहे आणि डिजिटल युगाचा प्रारंभ हे सुद्धा हेडिंग यात दिलेली आहे। तर आपल्याला एनसीएमसी कार्डचा मूळ फायदा कोणता किंवा शासनामार्फत याचे फायदे कोणते ते सुद्धा सांगण्यात आलेले आहे। एनसीएमसी कार्ड मुळे आपल्याला जे खरे लाभार्थी आहेत तेच या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात। म्हणजेच जे डुप्लिकेट किंवा चुकीची कागदपत्र सादर करून अशा योजनांचा लाभ घेत होते ते यातून हे बाद होणार आहेत। ज्यांचे ओरिजिनल कागदपत्र असतील त्यांचीच या कार्डसाठी रजिस्टर किंवा नोंदणीही होणार आहे। म्हणजेच पहिला फायदा बघितला आपण। त्यानंतर बसमध्ये तुम्ही नेहमी बघता सुट्ट्या पैशांची कटकट वणवण नेहमी चालूच असते। म्हणजेच बऱ्याच वेळा सुट्टे पैशांअभावी जर काही देवाणघेवाणमध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्यांच्यामध्ये भांडण तंटा हे तुम्ही वारंवार बघितलेले। आणि एनसीएमसी कार्डमुळे आपल्याला चलन विरहित प्रवास हा होणार आहे। म्हणजेच आपल्याला या कार्डमध्ये जर आपण रिचार्ज मारला तर त्याच्यातूनच त्या वॉलेटमधूनच आपल्या तिकिटाचे पैसे मायनस होतील आणि आपला प्रवास हा सुखकर होणार आहे। असा या एनसीएमसी कार्डचा फायदा आहे। आणि भविष्यात या कार्डवर भरपूर प्रकारच्या योजना या येणार आहेत किंवा ते कार्ड आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा उपयोगात आणता येईल, या संदर्भात सुद्धा शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे। तर बघितलं आपण एनसीएमसी कार्डची अनिवार्यता बघितली, एनसीएमसी कार्डचे आपण फायदे बघितले। तर मग आता हे एनसीएमसी कार्ड काढायचे कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रवासी बांधवांसमोर आहे। आणि ते जर लवकरच लागू झालं तर आपल्याकडे जर असे कार्ड नसेल तर आपल्याला या सवलतींपासून वंचित राहावे लागेल का, असाही प्रश्न या नागरिकांकडून विचारला जातो। तर एनसीएमसी कार्ड हे काढण्यासाठी किंवा नोंदणीसाठी ही आत्ताच सुरुवात झालेली, त्याच्या संदर्भातलं हे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जे परिपत्रक काढलेले ते आपण बघू शकता। त्याच्यात 23 फेब्रुवारीचं हे परिपत्रक आहे। 23 फेब्रुवारी पासून या कार्डची नोंदणी झालेली किंवा नोंदणी सुरू झालेली। तर मग हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल आणि या कार्ड काढण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल ते सुद्धा आपण या व्हिडिओ मधून बघूया। तर प्रत्यक्षात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बस स्टँडवर अशा कार्डच्या नोंदणीसाठी बस स्टँडवर ही उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। तसेच काही ठिकाणी एजंटची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण हे कार्ड एजंट मार्फत सुद्धा काढू शकतो। तर असं जे कार्ड आहे हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला 199 रुपये म्हणजे जवळपास 200 रुपये खर्च हा येणार आहे। तर हे कार्ड कोणासाठी आपल्याला काढणं आवश्यक आहे, तर जे 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा हे कार्ड आवश्यक आहे। 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक 50% सवलत घेत आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे। आणि जे महिला भगिनी आहेत त्यांना महिला भगिनींसाठी जी 50% सवलत दिली जाते तर त्यांना सुद्धा हे कार्ड आवश्यक आहे। त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा हे कार्ड अनिवार्य केले जाणार आहे। पत्रकार बांधवांसाठी सुद्धा हे कार्ड अनिवार्य केले जाणार आहे। तसेच एसटी मध्ये जे वेगवेगळे पुरस्कार्थी आहेत त्यांना सुद्धा सवलत दिली जाते, त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड अनिवार्य असेल। आणि जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड अनिवार्य असेल। हे कार्ड असेल तरच तुम्हाला त्या सवलतीचा लाभ हा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण तिकीट भरून तो प्रवास हा करावा लागणार आहे, म्हणजे तो तुम्हाला अत्यंत खर्चिक हा होणार आहे। तेव्हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं कार्ड NCMC हे मुदतीत जर तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्कीच तुमचा पुढचा प्रवास हा सुखकर होणार आहे। तर या NCMC कार्डसाठी आपल्याला जवळपास 200 रुपयांचा खर्च हा सुरुवातीला येणार आहे। आणि भविष्यात जर समजा त्या कार्डला काही प्रॉब्लेम आला किंवा काही तुटलं किंवा काही जर झालं तर ते कार्ड जमा करून आपल्याला अगदी ते 150 रुपयात काढता येणार आहे। आणि या कार्डमध्ये आपल्याला रिचार्ज मारावा लागेल। तो रिचार्ज आपण 50 रुपयाच्या पटीत 100 रुपयाच्या पटीत हा मारू शकतो। आपल्याकडे जे NCMC कार्ड असेल त्याच्या मार्फतच आपल्याला प्रवास हा करता येणार आहे। त्या वॉलेट मधल्या पैसे आपले इच्छित स्थळापर्यंत जाण्याचे जे तिकीट असेल ते त्याच्यातून ते मायनस होतील आणि आपला उर्वरित बॅलन्स त्याच्यात जसाच तसा राहील। ज्या वेळेस आपला बॅलन्स कमी होईल त्यावेळेस आपल्याला मग तो बॅलन्स मारायचा कुठून असाही प्रश्न नागरिकांमध्ये येतो। तर आपल्याला ते कार्डचे रिचार्ज म्हणजे ते कार्ड रिचार्ज करताना एक अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा आपल्याला ते रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर भविष्यात ते ऍप विकसित होणार आहे, ते ऍप वरून सुद्धा आपल्याला रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर सगळ्यात सोयीस्कर म्हणजे ज्यावेळेस आपण प्रवास करत असू त्याच वेळेस जर तो प्रॉब्लेम आला तर आपण ते प्रत्यक्षात कंडक्टरकडे असणारे ETIM मशीन त्या मशीनद्वारे सुद्धा आपल्याला रिचार्ज करता येणार आहे। त्यानंतर बस स्टँडवर ज्यांच्याकडून आपण कार्ड काढतो त्यांच्याकडून आपल्याला रिचार्ज करता येईल। त्यानंतर शासनाने जे नेमून दिलेले अधिकृत एजंट आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला रिचार्ज हा करता येणार आहे। तर असं महत्त्वपूर्ण कार्डची जी योजना आहे शासनाने आणलेली ती अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे। जर तुम्हाला भविष्यात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा ST बसने जर प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे कार्ड आहे। तर या ठिकाणी बऱ्याच जणांकडून या विचारणा करण्यात येते की जर हे कार्ड काढायचं आहे तर आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील, तर आपल्याला 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त हे आधार कार्डच लागेल आणि त्यांचं जे कार्ड आहे तर ते बस स्टँड मध्ये काढू शकतो किंवा अधिकृत एजंट कडून पण काढू शकतो आपण। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसुद्धा कागदपत्रांमध्ये आपल्याला फक्त आधार कार्डच लागणार आहे। तर ते कार्ड जे आपण बस स्टँडवरून काढू शकतो किंवा एजंट मार्फत काढू शकतो। त्यानंतर महिलांसाठी सुद्धा हे कार्ड आवश्यक आहे, तर त्यांच्या कार्ड काढण्यासाठी आपल्याला सुद्धा फक्त आधार कार्डच लागणार आहे। ते कार्ड आपण बस स्टँडवरून किंवा एजंट कडून आपल्याला काढता येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शालेय विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हे कार्ड फक्त आपल्याला बस स्टँडवरच अधिकृत ज्यांची नेमणूक केलेली असेल त्यांच्या मार्फतच हे कार्ड आपल्याला काढता येणार आहे, ते आपल्याला बाहेर काढता येणार नाही। आणि विद्यार्थ्यांना जर सवलतीचं हे कार्ड काढायचं असेल तर त्यांच्यासाठी तो सरल ID हा त्यांना लागणार आहे। सरल ID वरच त्यांना हे कार्ड मिळणार आहे। त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी जर हे कार्ड काढायचं आहे तर त्यांना UDID कार्ड हे कंपल्सरी आहे। त्या कार्डच्या आधारावरच ते NCMC कार्डला जोडलं जाईल तरच तुम्हाला हे कार्ड हे मिळू शकतो। तर अशी आपण एकंदरीत NCMC कार्ड बद्दलची संपूर्ण प्राथमिक माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।
तेव्हा तुम्हाला जर या NCMC कार्ड बद्दल जर अधिक काही माहिती असेल किंवा तुमच्या मनात जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण त्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा हा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.